बाबा घ्या ना. अरे जैन, तू कशाला त्रास घेतलास? इट्स ओके बाबा, प्लीज. बाबा, तुम्ही माझी विचारपूस करण्यासाठी इतक्या लांबचा प्रवास केलात. थँक्यू. पण नका इतकी काळजी करत आता माझी. आय ओके. जैन, अरे तू आभार कसले मानतोयस? आमच्याकरता जशी आमची जानू आहे ना, तसाच तू आहेस रे. मला आणि लक्ष्मीला, आम्हा दोघांनाही तुझी खूप काळजी वाटते. मग ना, तू जानूवर इतका प्रेम करतोस, तिचाच विचार सतत तुझ्या मनात असतो आणि जानू सगळ्यांना ओळखते फक्त तुला सोडून. यामुळे तुला किती त्रास होत असेल हे आम्हाला समजतंय. पण हे असं काही घडेल अशी कल्पनाच केली नव्हती ना रे. जैन, आम्हाला हे जे काही चाललंय ना ते काही कळतच नाहीये. पण जैन, मी इथे हेच सांगायला आलोय की आपण सगळे मिळून जानूच्या पुसल्या गेलेल्या आठवणी परत येतील, तिला आधीच सगळं आठवेल, तिला तू आठवशील, याकरता प्रयत्न करूया. जे काही करायला लागेल ना ते करायला आम्ही तयार आहोत रे. ऑब्व्हियसली जेव्हा जेव्हा मला हे कळलं की जानूला मी आठवत नाहीये, त्यावेळी मला वाईट वाटलं होतं. म्हणजे जानू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, माझं तिच्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. बट आय फील तिला फोर्सफुली सगळ्या गोष्टींची आठवण करून देणं, त्याचा प्रयत्न करणं किंवा तिला मी सगळं काही सांगणं चुकीचं वाटतंय. तुझं म्हणणं खरं आहे, पटतंय मला. अरे पण काहीतरी करायला हवंच ना. पण काय करायचं हेच कळत नाहीये. डोंट वरी बाबा, मी एक प्लॅन केलाय ज्याने जानूला सगळं काही आठवेल पण आणि तिला त्रासही होणार नाही. आय एम शुअर माझी बायको ह्या घरात माझ्याबरोबर लवकरच सुखाने संसार करत असेल. जयंत, तुझा जो काही प्लॅन असेल ना त्यात माझी आणि लक्ष्मीची तुला 100% साथ असेल. आम्ही फक्त काय करायचं हे सांग तू. आणि तू खचला नाहीयेस, तू हार मानली नाहीयेस, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तू ठेवलायस. हे बघून खरंच खूप बरं वाटलं. एक गोष्ट लक्षात ठेव, मी आणि लक्ष्मी आम्ही दोघंही तुझ्या बरोबर आहोत. हे काय, ताईची फेवरेट उशी कुठे गेली? तिला तर त्या उशीशिवाय झोपच लागत नाही. इथे पण नाहीये. नक्कीच या वरदने खेळताना कुठेतरी टाकली असणार आहे त्याला ना. अरे बापरे, खूप वाजलेत. आई अजून कशी आली नाही घरी? आई, आई. काय झालं जानू? वहिनी अगं, आई किचन मध्ये काही हवंय का? नाही, वाजलेत बघ किती. भावना ताई अजून घरी आली नाहीये. भावना येणार होती का? हा, अगं येणार होती म्हणजे ऑब्व्हियसली घरीच येणार ना ती. पण ती आज काय येणार होती? काय नाही, मला ना या घरात सगळे काय वागतायत ना हेच कळत नाहीये. आणि त्याहूनही त्या भावना ताईचं वागणं तर मला अजिबात आवडलेलं नाहीये. सगळी कामं स्वतःवर घ्यायची, मग होतो असा उशीर. नाही, तिच्या बॉसशी ना आता मीच बोलते. एवढ्या उशिरापर्यंत कामं करून घेतात का? पगार द्यायचा 10 ते 6चा, काम करून घ्यायचं 12 तास. जानू बरोबर आहे. तू तू आधी बस 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 बस. तू काही काळजी करू नकोस, ती येईल ना. अगं बहिणी, अगं तू असं कसं बोलतेस? काळजी करू नको. वाजलेत बघ किती, किती रात्र झालीये. हो ग, बरोबर आहे तुझं. पण तू आधी पाणी घे बरं. पाणी घे, हे घे. आणि मी आईंशी बोलते ना. आईंना काही फोन करून सांगितलंय का तिने ते विचारते आधी. तू पाणी पी. बहिणी, तू अशी का बोलतेस माझ्याशी? आणि मी तरी तुझ्यासोबत काय गप्पा मारत बसले?
तिला फोनच लावते आता मी. जानू अगं थांब ना. अगं मी बोलले ना तुला की आईंना विचारते ना आधी की तिने काही सांगितलंय का आईंना, आणि आईंना माहिती नसेल तर मी स्वतः फोन करते भावनाला. हा नक्की? हो हो मग करते मी फोन. हा तू पी पाणी पी. हं, आलेच मी. अरे सिद्धू बाबा, आम्ही अजून किती वेळ थांबायचं दारात? अरे थोडाच वेळ थांबायचंय, पण त्याआधी दोघींनी तुम्ही डोळे मिठा. मी पण? हो तू पण. चला चला पटपट मिठा. चिटिंग नाही करायची. तरी करते. हम्म. पटपट कर हा. हो. किती वेळ या सिद्धू बाबा? एक मिनिट बाळा. आता उघडा डोळे. अरे वाव बाबा, किती छान वाटते. मला असं वाटतं की मी प्रिन्सेसच आहे. हो का? आणि तुला माहितीये का, आमच्या प्रिन्सेस साठी ना अजून एक सरप्राईज आहे. आणि ते सरप्राईज तुझ्या भावनाई आणि माझ्या आईकडून शिकलोय. 0 मिनिटात दाखवतो. आई, हा हा, उद्या इडली बनवायची ना जानूसाठी. तू एक काम कर, तांदूळ भिजत घाल, मी जरा फ्रीज मध्ये ठेवून आलेच. नाही आई, अगं करूया चटणीची तयारी पण. ऐका ना, बोल ना. मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. बोल ना. आई जानू. काय झालं? बरं वाटत नाही का तिला? थांब मी बघते. नाही नाही नाही, तिला बरं वाटतंय, पण सारखं भावनाबद्दल विचारते की भावना ताई अजून कशी आली नाहीये, किती वेळ झालाय. काळजीने ती भावनाला फोन करायला पण निघाली, तर मी कसं बसं अडवलं तिला. आई, सारखं ती भावनाबद्दल विचारत राहिली तर काय सांगायचं आपण? मला पण कळत नाही ग. आता भावनाला आपण कसं सांगणार? ती तिचा संसार बघेल काय, आपल्याकडच्या गोष्टी बघेल. तेच तर आहे. जानू जर सारखंच विचारत राहिली भावनाबद्दल तर काय सांगायचं? आजच्या पुरतं मी तिला सांगितलंय की भावनाला ऑफिसमध्ये उशीर होणार आहे, पण ती बॉसवरच चिडली. म्हणाली बॉस असं इतका वेळ कसं थांबून घेतात, एवढं कसं काम करून घेतात. अरे देवा. तू एक काम कर, तू भावनाला फोन कर आणि तिला म्हणावं काहीही कर, पण उद्या इथे ये. आजच्या पुरतं मी जानूला समजावते. तू पटकन फोन लाव तिला. हो.